हॅलो फ्रेंड्स, मी हर्षा किचन मॅजिक मध्ये आज आपलं स्वागत आहे। आता बनवणार आहे आपण मेथी पराठा। एकदम छान, एकदम सॉफ्ट असा मेथी पराठा बनवणार आहे आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मी बारीक बारीक गोष्टी तुम्हाला सांगणार आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि फ्रेंड्स सोबत सुद्धा शेअर करा। चला तर बनवूया आता मेथी पराठा म्हणजेच मेथी थेपला। यासाठी आपल्याला लागणार आहे मेथी, साधारण 2 वाट्या आहे, चिरून घेतली आहे मेथी मी। 1 वाटी बेसन घेतला आहे, 2-3 हिरव्या मिरच्या क्रश केलेल्या, आलं लसणची पेस्ट, 1 वाटी दही घेतला आहे, 1 चम्मच ओवा घेतला आहे, 2 चम्मच तीळ घेतले आहे। याने छान फ्लेवर येते, म्हणजे क्रंच येते। चवीपुरतं मीठ आणि जिरं, आणि याच्यामध्ये वापरलं आहे आपण 3 वाट्या गव्हाचं पीठ। चला तर आता प्रोसिजर चालू करूया। चला तर आता गव्हाच्या पिठामध्ये आपण 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे, यामध्येच 1 वाटी बेसन घालूया। तीळ टाकायची, 2 चम्मच भाजलेले तीळ वापरले मी, 1 चम्मच ओवा घालायचा, हाताने थोडा क्रश करून घ्यायचा या प्रकारे। मिरची आहे ही क्रश केलेली, मिक्सरला। दही घ्यायचं 1 वाटी, यानी सॉफ्ट होते थेपला। जिरं घ्यायचं 1 चम्मच, अर्धा चम्मच हळद घ्यायची, 1 चम्मच धनिया पावडर घ्यायचं आणि 2 चम्मच मीठ। यामध्येच आपण टाकणार आहे 1 चम्मच अद्रक लसणची पेस्ट आणि चिरलेली मेथी, बारीक चिरून घ्यायची मेथी। पहिले मिक्स करून घ्यायचे सर्व जिन्नस, आणि थोडं थोडं पाणी घालून, जेवढं लागतं तेवढं पाणी घालून हे साधारण डो आपला भिजवून घ्यायचा। पहा, इतकाच मीडियम सॉफ्ट डो लावायचा, जसं आपण पोळ्या करायसाठी लावतो ना, त्याच प्रकारे। आता यावर थोडं आपण तेल घालूया। मळून घेऊया थोडी कणी। चला तर आता थालीपीठ आपण बनवूया। ज्या आकाराचे आपल्याला थालीपीठ बनवायचे आहे किंवा थेपला बनवायचा आहे मेथीचा, त्या आकाराचा गोळा करून घ्यायचा आणि थोडं घोळण लावून कणकीचं लाटून घ्यायचं। एकदम पातळ नाही आणि एकदम जाड नाही, असं थेपला लाटून घेऊया आपण। चिटकत असेल थोडं थेपला, खाली गव्हाचं पीठ लावून घ्यायचं। या प्रकारे थेपला लाटून घ्यायचा। चला तर आता शेकून दाखवते तुम्हाला। गॅसवर तवा चढवला आहे नॉनस्टिक,
त्याच्यावर थोडं तेल घालायचं आणि थेपला त्यावर टाकायचा. त्याचबरोबर मी दुसरा थेपला सुद्धा लाटून घेते. वरून सुद्धा थोडं तेल लावून घ्यायचं आणि फ्लिप करून घ्यायचा. दोन्ही साईडला पलटून पलटून आपल्याला हा थेपला छान भाजून घ्यायचा आहे. फ्रेंड्स, माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ फ्रेंड्ससोबत पण शेअर करा. आणखी तुम्हाला कोणते नवीन व्हिडिओ पाहायचे असेल रेसिपीचे तर तुम्ही मला सांगू शकता. आणि आपण नाशिकमध्ये क्लाउड सर्व्हिस सुरू केली आहे तर तुम्ही एकदा ऑर्डर नक्की करून पहा. समजा तुम्ही नाशिकमध्ये असाल तर एकदा ऑर्डर नक्की करून पहा. चला तर आपला थेपला खालीवर करू शेकून घ्यायचा दोन्ही साईडला. प्रकारे आपण सर्व थेपले शेकून घ्यायचे आणि हा थेपला आपल्याला 4-5 दिवस खराब होणार नाही. 4-5 दिवस टिकतो चांगला. आपण ट्रॅव्हलिंग मध्ये हा थेपला नेऊ शकतो. एकदम टेस्टी राहतो आणि सॉफ्ट पण राहतो आणि खराब सुद्धा होत नाही हा थेपला. आणि जसं जसं हा जुना होतो म्हणजे आज केला उद्या खाल्ला ना टाइमची टेस्ट त्याची वाढते, कमी होत नाही. पहा, अशा प्रकारे दोन्ही साईडला शेकून घ्यायचा. असेच मी सर्व थेपले आता करून घेते. पहा किती छान पराठे झाले आहे. एकदम सॉफ्ट आहे. पहा किती सॉफ्ट झाले आहे. एकदम रोल पण एकदम इझिली होत आहे. पहा आणि चवीला एकदम उत्तम आहे. तुम्ही हे थेपले करून नेले प्रवासामध्ये तर खायला पण टेस्टी, हेल्दी आणि फ्रेश राहते आपल्या घरचे आणि सॉफ्ट राहणार. 4 दिवस पण सॉफ्ट राहणार. इतके छान पराठे झाले आहे. चव पण एकदम छान आहे. तर या मेथीचे थेपले खायला एकदम टेस्टी आणि फ्लेवरफुल बनले आहे. एकदम छान बनले आहे. छान झाले. हां, तर या आणि एन्जॉय करा बनवून. आणि तुमचे कसे झाले ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि नवीन असाल तुम्ही चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.